नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर, आयुर्वेदाचार्य. आरोग्यम धनसंपदा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आयुर्वेदशास्त्र अतिशय प्राचीन असे आहे. हजारो वर्षापासून संपूर्ण विश्वामध्ये आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा केली जाते. वैद्यकशास्त्राचं अनेक मूळ सिद्धांत हे आयुर्वेदाचेच सर्व इतर शास्त्रांनी देखील स्वीकारलेले आहेत. आयुर्वेदानंतर अनेक शास्त्र नवीन निर्माण झालेले होत आहेत. तथापि आयुर्वेदाचे महत्त्व कमी झालेले नाही, किंबहुना दिवसेंदिवस वाढतच आहे. याला कारणसुद्धा तसं आहे. आयुर्वेदाचे जे सिद्धांत आहेत हे त्रिकाळाबाधित आहेत. काल होते, आज आहेत आणि उद्या देखील राहणार आहेत. यामध्ये कुठलेही बदल अजूनपर्यंत होऊ शकले नाहीत. वैद्यकशास्त्र एवढं पुढं जाऊन देखील अनेक शस्त्रक्रिया देखील आयुर्वेदामध्ये ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनेच आज देखील केल्या जातात. प्राचीन शास्त्र असून देखील याचे महत्त्व कमी न होण्यासाठी महत्त्वाचं एक कारण आहे की लोकांच्या आरोग्याची काळजी हे आयुर्वेद घेतं. जेव्हा तुम्हाला कुठलाही व्याधी झालेला नसतो तेव्हा व्याधी होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, शिवाय व्याधी झाल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे याची सविस्तर चर्चा फक्त आयुर्वेदामध्येच आहे. आणि त्याची चिकित्सा देखील आयुर्वेदामध्ये इतक्या उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेली आहे की हे रोग, हे व्याधी सगळे समूळ नष्ट होतात. आज आधुनिक शास्त्र एवढं पुढं गेलं आहे, त्याच्या मागे तंत्रज्ञानसुद्धा अतिशय वेगानं धावत आहे. किंबहुना त्या शास्त्राच्याही पुढं तंत्रज्ञान आहे. परंतु आयुर्वेदामध्ये जे हजारो वर्षापूर्वी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठेही अद्याप बदल होऊ शकलेला नाही. आणि आयुर्वेद औषधामध्ये संपूर्ण व्याधी समूळ नष्ट होण्याचं महत्त्वाचं कारण हे आयुर्वेदिक औषधं ही पांचभौतिक, वनस्पतीजन्य, धातूजन्य असे असतात, जे आपल्या शरीरासाठी सहज साध्य होऊ शकतं. आणि आयुर्वेदिक औषधांचा जो गुण येतो तो त्वरित सुद्धा येतो. तथापि सध्या अनेक रुग्ण हे उशिरा आयुर्वेदाकडे वळतात, उशिरा येतात आणि कमी व्हायची मात्र गडबड करतात. जेव्हा एखादा व्याधी तुम्हाला 2 वर्षापासून असेल तेव्हा त्यासाठी 1-2 महिने तर पाहिजेत की नाही. पण रुग्णाची घाई असते, अजून कमी नाही, अजून कमी नाही. पण हे नुसतं कमी होत नाही, आयुर्वेदशास्त्र कमी नाही करत तर समूळ नष्ट करतो व्याधी. कॅन्सरसुद्धा, व्याधीसुद्धा समूळ नष्ट होऊ शकतो तो फक्त आयुर्वेदाने. आधुनिक चिकित्सा ही रासायनिक औषधांवर अवलंबून आहे. आणि ही रासायनिक औषधे फक्त हा व्याधी दाबून ठेवण्याचं काम करताना दिसून येतात. ॲलोपॅथी चिकित्सेने एखादा व्याधी संपूर्णपणे समूळ नष्ट झाला आहे असे अपवादात्मक उदाहरणं दिसतात. परंतु दीर्घकाळ आयुर्वेदिक औषधं आपण घेतल्याने नक्कीच व्याधी समूळ नष्ट होतात. असे अनेक रुग्ण माझ्याकडे आहेत की ज्यांनी पूर्णपणे औषधं घेणं बंद केलं आहे आणि त्यानंतर त्यांना पुन्हा व्याधी उद्भवलेला नाही. तथापि आधुनिक चिकित्सेने कायम ती औषधे घ्यावी लागतात.
ॲसिडिटी, आम्लपित्ताचा जर त्रास असेल तर ज्या दिवशी तुम्ही रासायनिक गोळी खाता त्या दिवशी तुम्हाला पित्त कमी वाटतं, 1-2 दिवसांनी ते पुन्हा उफाळून येतं. म्हणजे पित्त प्रकोप झालेला असतो, तो फक्त दाबून ठेवण्याचं काम ही रासायनिक औषधे करतात. परंतु आयुर्वेदामध्ये हे पित्त वाढलेला जो असतो, पित्ताचा प्रकोप जो झालेला असतो, तो पुन्हा साम्यावस्थेत आणून ॲसिडिटी किंवा आम्लपित्त हे कमी केलं जातं. एक हे छोटंसं उदाहरण आहे. अशी अनेक व्याधी आहेत जे आयुर्वेदामध्ये समूळ नष्ट व्याधी, समूळ नष्ट करायची ताकद आहे त्यामध्ये. आयुर्वेदाची अनेक औषधेही आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा उपलब्ध असतात आणि हे सगळे खाद्यपदार्थच औषधी आहेत, फक्त ते आपणा सर्वांना माहीत नाही. आणि या सर्वांची ओळख करून देण्यासाठी मुख्यतः आयुर्वेदाची ओळख करून द्यावी आणि जगामध्ये आयुर्वेद किती श्रेष्ठ आहे हा सांगण्याचा उद्देश माझा आहे. आणि त्या उद्देशानेच मी हे आरोग्यम धनसंपदा चॅनल काढलेलं आहे. या पुढे देखील अशीच उत्तमोत्तम माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. आज इथेच थांबतो. धन्यवाद.